सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव विथ टशानी या स्टोरीचे 103 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. स्वीटीचं बाळ सुखरूप होतं आणि हा सगळा देसाई अँड फॅमिलीने केलेला ड्रामा होता. तो जो कोण आहे, जो देसाईंचा वंश संपवायला निघालाय, त्याला बिळातून बाहेर काढण्याचा हा प्लॅन होता आणि हा सगळा अर्जुनचा प्लॅन होता. आणि त्याच्या प्लॅननुसार सनी, अहुजा आणि नम्रता नेमके बाहेर आले आणि इकडे गुड नाईट कॅफेमध्ये सनी आणि विपुल अहुजाला अर्जुन आणि आर्यनने ट्रॅप केला आणि दुसरीकडे दुबईला पळून जाणाऱ्या नम्रताला विमानामध्येच तन्वी आणि आर्यानं कॅच केली आणि आता त्या तिघांचे सुद्धा धाबे दणाणले होते. देसाई फॅमिलीचा ॲटिट्यूड आणि डोळ्यातला अंगार बघून आणि स्वीटी आणि तन्वीला बघितलं तशी नम्रता खूप घाबरली आणि ततपप करायला लागली आणि म्हणाली, मॅडम तुम्ही तुम्ही इथे कशा काय? आणि तन्वी म्हणाली, काय झालं नम्रता? अगं तू तर इतकी घाबरलीस कशाला? मी सुद्धा तुझ्यासोबत दुबईला निघाली आहे तुझी खातिरदारी करायला. तू एकटीच निघाली होतीस का? आणि आर्या म्हणाली, ते काय आहे ना, तू आमच्या घरी येऊन स्वीटीदीची खूप सेवा केलीस ना, मग आता तुझी सेवा करण्यासाठी आम्ही तुझ्यासोबत निघालो. आणि हवं तर तुझ्या कामाचा मोबदला आहे असं समज. तन्वी म्हणाली, नम्रता अगं तू अजून पेमेंटसुद्धा घेतलं नाहीस, अशीच कशी निघालीस? तुला पैशांची गरज नाही का? आणि आर्या म्हणाली, मॉम तू विसरलीस का? तिने तिच्या कामाचं पेमेंट चक्क 5 करोड रुपये घेतलं आहे. आपल्याकडून नाही, दुसऱ्या कोणाकडून तरी. मी तिचं बँक स्टेटस चेक केलं. तशी नम्रता म्हणाली, हे तुम्ही काय बोलता मॅडम? माझ्याकडे इतके पैसे कुठून येतील? तुम्ही मला चुकीचं समजत आहात. तन्वी म्हणाली, अच्छा मग बरोबर काय आहे ते तू सांग. आणि नम्रता तुला माहीत आहे का तू काय केलंस? नम्रता घाबरून म्हणाली, मी काय केलं मॅडम? मॅडम मी काहीच नाही केलं. तशी आर्या रागात गेली आणि तिने तिच्या खाडकन कानाखाली लावली आणि तिचे केस पकडून म्हणाले, तुला आठवत नाही का तू काय केलं? तर चल मी आठवण करून देते. सुरुवातीपासून तू काय काय केलं आमच्या घरात आल्यापासून हे आम्हाला चांगलंच माहीत आहे. तुझी स्मरणशक्ती इतकी कमजोर असेल, आमची नाही. माझ्या दादाच्या बाळाच्या जीवावर उठलीस का? आणि तुला काय वाटलं मी तुला अशीच सोडेन? तुझ्यावर तर तेव्हाच डाऊट आला होता जेव्हा तुला मी बघितलं होतं त्या ब्लॅक कारवाल्यासोबत. आणि दुसरा डाऊट तेव्हा आला जेव्हा स्वीटी दीसाठी तू कॉफी घेऊन निघाली आणि मी ती कॉफी पिली आणि मला अवेळी पिरियड आले आणि तेव्हापासूनच तुझ्यावर नजर होती आमची. नम्रता आता घाबरली आणि म्हणाली, पण हे कसं शक्य आहे? मी तर खूप खबरदारी घेतली होती, तरीसुद्धा तुम्हाला कसं कळलं? आणि तन्वी म्हणाली, नम्रता या खेळातली खूप कच्ची खिलाडी आहेस तू. हे असले खेळ खूप खेळले आहे मी आणि बघितले सुद्धा आहेत. आणि तुला काय वाटलं तू ती पावडर स्वीटीच्या जेवणात मिसळशील आणि स्वीटी ते खाऊन तिचं ॲबॉर्शन होईल का? पण चुकीची आहेस तू. आमचा वंश शाबूत आहे तिच्या पोटात, त्याला काहीही झालेलं नाही. नम्रता आता पुन्हा चकित होऊन म्हणाली, पण कसं काय? मी तर ते औषध मिसळलं होतं. आणि आर्या हसून म्हणाली, पण ते औषध तेच नव्हतं जे तुझ्या बॉसने तुला दिलं होतं. ते औषध तर दुसरंच होतं जे आम्ही ठेवलं होतं तुझ्या मोबाईलमध्ये. आणि ती होती प्रोटीन पावडर. स्वीटीदीच्या पोटातला बाळाला झाला तर फायदाच होईल, पण आता तुझं मात्र खूप मोठं नुकसान झालं एवढं लक्षात ठेव. आणि औषध खाऊ घालण्याचा खूप शौक आहे ना तुला, मग आता तू सुद्धा आम्ही देतो ते औषध खायचं. नम्रता घाबरली आणि म्हणाली, काय देणार तुम्ही मला? आणि आर्या म्हणाली, डोंट वरी, फक्त एक विटॅमिनची गोळी आहे. तुला त्रास होणार नाही, झाला तर फायदाच होईल आणि तुझा जीव आरामात जाईल. तशी नम्रता घाबरली आणि म्हणाली, नाही नको प्लीज मला माफ करा. तन्वीनं आता तिच्या कानाखाली ओढली आणि म्हणाली, जर स्वीटीच्या बाळाला काही झालं असतं तर तुला जराही लाज वाटली
का एक मुलगी असून दुसऱ्या मुलीच्या पोटातल्या बाळावर वाकडी नजर टाकतेस? आणि हेच जर तुझ्यासोबत झालं तर तू काय करशील? आणि पोटातलं बाळ मेल्यावर आम्हाला काय वाटेल याचा तू विचार नाही केलास? याचा अर्थ तुझ्या आतमध्ये मन नाही, पत्थर दिल आहेस तू. आणि आर्या म्हणाली, मॉम आपल्याकडे इतका वेळ नाही आणि हिला पटकन आपण दुबईला पोहोचवूया. असं म्हणून स्वीटीनं नम्रताच्या समोर एक विषारी गोळी ठेवली. तिचे हात सोडले आणि म्हणाली, गोळी खा, नाहीतर आमच्या हातून तर तू मरणारच आहेस. त्यापेक्षा बेस्ट वे ही आसान मौत स्वीकार. नम्रता ते खात नव्हती. यामध्ये मृत्यू आहे माहीत असताना मुद्दाम ती कशी खाईल ते? मग तन्वी तिच्याजवळ गेली आणि तिनं जबरदस्ती तिचं तोंड उघडलं. तोंडामध्ये ती गोळी घालायला गेली, पण नम्रता तोंड उघडत नव्हती. नको मॅडम प्लीज असंच म्हणत होती. आणि तन्वीनं पुन्हा तिच्या कानाखाली दिली आणि म्हणाली, आता कळलं का जीव जाताना किती भीती वाटते? मग जीव घेताना तुम्हाला काहीच नाही वाटलं? तुझ्या मागे पुढे कोणीच नाही म्हणून तुला कोणालाही गमवण्याची भीती नाही ना? आणि स्वतःचा जीव खूप महाग वाटतो आणि इतरांचा जीव स्वस्त वाटतो का तुला? असं म्हणून तन्वीने तिला आणखीन मारली आणि नम्रतानं अंगात अवसर आणलं. तन्वीला ढकलून दिली आणि विमानातून खाली उतरली. तिने बघितलं तर अख्खं एअरपोर्ट सुनसान होतं. जितके प्रवासी होते तितके निघून गेले होते. तिथं आता कोणीच नव्हतं आणि नम्रता फार घाबरली आणि घामाने ती थपथपलेली होती. एका विमानाच्या आडून लपून पळत होती तसं तिला समोर हाताची घडी घातलेली आणि तिच्याकडे रागात बघत असलेली आर्या दिसली. नम्रता घाबरली, पुन्हा तिथून पळाली आणि दुसऱ्या विमानाच्या मागे गेली. तर तिथं तिला तन्वी दिसली, आडवी आलेली, आणि तशीच तिच्याकडे रागात बघत होती. आणि या दोघी आता आपल्याला सोडणार नाहीत असं तिला वाटलं. आणि तन्वी म्हणाली, पळ, आणखीन पळ, आणि वाचवायचं असेल तर वाचव तुझा जीव. तुझी सुटका नाही, लक्षात ठेव. पण चल, असंही नको व्हायला की तुला आम्ही तुझा जीव वाचवण्याची संधी नाही दिली. तसं 3 चान्स देते तुला. या 3 चान्समध्ये तू पळून जाऊ शकतेस. पळ, तुला हवं तिकडे पळ. असं म्हणून तन्वीनं तिला पळू दिली. नम्रतासुद्धा पळाली जीव वाचवण्यासाठी. तसं आर्यानं जोरात तिच्या पायावर लाकूड मारलं. नम्रता तोंडावर पडली आणि तन्वी म्हणाली, उठ नम्रता, तुझा एक चान्स वाया गेला. तुझा दुसरा चान्स मिळतोय तुला. तशी नम्रता आणखीन पळाली आणि ती पाठीमागे वळून पळत होती की तन्वी आर्या कुठे आहेत हे बघत होती. इतक्यात समोरून तिच्यावर आर्याने कराट्याच्या हाताचा फटका मारला आणि नम्रताला खूप दुखलं आणि ती रडून ओरडायला लागली आणि खाली बसली. आणि तन्वी म्हणाली, उठ नम्रता, आता शेवटची संधी, यानंतर तुला संधी मिळणार नाही, लक्षात ठेव. आणि आता नम्रतासुद्धा उठली आणि इकडे तिकडे बघत तिने एअरपोर्टमधून बाहेर पडण्याचा रस्ता बघितला आणि हेल्प हेल्प म्हणून तिकडे पळाली आणि सरळ एअरपोर्टच्या बाहेर गेली. रस्त्याने धावायला लागली. आता ती धावत होती, खूप धावत होती आणि धावता धावता खूप दमली. गुडघ्यावर हात ठेवून वाकून उभा राहिली आणि इतक्यात तिला तिच्यासमोर एक छोटा मुलगा दिसला आणि त्याच्या हातात पाण्याची बॉटल दिसली. तिच्या घशाला कोरड पडली होती आणि ती त्या मुलाला म्हणाली, मला पाणी देतो का? आणि तो मुलगा हसून म्हणाला, हो घ्या ना. तसं नम्रतानं आता त्याच्या हातातून बाटली ओढून घेतली आणि उभा राहूनच घटाघटा अर्धी बाटली पाणी पिलं आणि उरलेली अर्धी बाटली पाणी तिनं तिच्या तोंडावर ओतून घेतलं आणि तिला थोडं बरं वाटलं, तरतरी आली आणि तिनं थोडं इकडं तिकडं बघितलं. तन्वी स्वीटी कुठेच नव्हत्या आणि डोळे झाकून थोडीशी खाली बसली. आता आपण माणसात आहोत, मग आपल्याला त्या दोघी काही करणार नाही असं तिला वाटलं. आणि जेव्हा तिनं डोळे उघडले तेव्हा तिच्या भोवतीची गर्दी गायब झाली होती आणि पुन्हा समोर तन्वी आणि आर्या होती. नम्रता आता खूप घाबरली आणि तिथून पळणार इतक्यात तन्वी हसून म्हणाली, नम्रता, अगं किती पळशील आणि कोणापासून? आमच्यापासून पळशील की तुझ्या मृत्यूपासून? पण लक्षात ठेव, तू आमच्यापासून पळशील पण तुझ्या मृत्यूपासून नाही पळू शकत. मृत्यू एक असं अंतिम सत्य आहे आणि एक असं रहस्य आहे जे आपल्याला कधीही कुठेही कसंही गाठतंच.
जसं तुझ्या मृत्यूनं तुला गाठलं. देसाईंचा वंश संपवायला निघालेली तू स्वतःला नाही वाचवू शकत नम्रता? आणि मी तुला शुभेच्छा देते की तुझा हा शेवटचा प्रवास सुखाचा होवो. हॅपी जर्नी अँड गुड बाय. नम्रताला आता कळत नव्हतं की या अशा का बोलतात, तेही इतक्या कॉन्फिडेंटली. आणि इतक्यात तिच्या घशात काहीतरी दुखायला लागलं. तिला खूप अस्वस्थ वाटायला सुरुवात झाली. तिनं तिचा गळा पकडला आणि आपला दम जातोय असं तिला वाटलं. तन्वीने तिचा मोबाईल काढला आणि त्याचं शूटिंग करायला लागली आणि म्हणाली, नम्रता, इतकं क्रूर वागायला आम्हाला नाही जमत, पण काय करणार, तुमच्यामुळे आम्हाला असं वागावं लागतं. तुम्ही शांत झोपलेल्या नागाला डिवचणार आणि त्यानं काहीच करायचं नाही असं थोडीच आहे. आणि गेमची सुरुवात तुम्ही करता आणि शेवट आम्हीच करतो, आम्हाला हवा तसा. आणि तुझा गेम ओव्हर. नम्रताला आता कळत नव्हतं की असं का झालं. आणि मग तिच्या लक्षात आलं की त्या लहान मुलानं दिलेल्या पाण्याच्या बाटलीत विष होतं आणि आपण ते चक्क घटाघटा पिलो. आणि नाही नाही म्हणत नम्रता थोडी तडफडली. तिथेच रस्त्यावर खाली पडली आणि पांढरे डोळे करून तन्वी आर्याकडे ती बघू लागली. थोड्याच वेळात तिच्या तोंडातून फेस बाहेर आला आणि तिचा जीव कायमचा निघून गेला. आणि एका अशा प्रवासाला ती निघून गेली. तिथून पुन्हा कधीच परत येणार नव्हती. आणि मग तन्वीनं ते शूटिंग इकडे अर्जुनला पाठवलं आणि दोघेही नम्रताच्या डेड बॉडीवर पाय न ठेवता तिला ओलांडून घरी निघून आल्या. आणि अर्जुनने ते शूटिंग बघितलं, हसला आणि मग पुन्हा गालात रहस्यमय हसत म्हणाला, ओके चला मिस्टर आहुजा अँड सनी खन्ना, लेट्स स्टार्ट अवर गेम. कारण तिकडचा गेम ओव्हर झाला. आणि सनी म्हणाला, तिकडचा म्हणजे कुठला? आर्यन म्हणाला, तुझ्या मोहऱ्याचा. जो मोहरा तू आमच्या घरी पाठवला होता. बघायचं असेल तर तू बघू शकतो. आणि अर्जुन म्हणाला, शूटिंग करण्याची आणि शूटिंग बघायची खूप हौस आहे ना तुला, तर बघ. असं म्हणून त्यानं नम्रताचा जीव जातानाचा व्हिडिओ त्या दोघांना दाखवला आणि ते दोघे पार हादरले. तसा आर्यन पाठीमागून त्या दोघांच्या कानाजवळ आला आणि म्हणाला, डोंट वरी, तुमचा मृत्यू असा होणार नाही. माझे डॅड एकच तरीका पुन्हा पुन्हा नाही वापरत. त्यांना समथिंग न्यू ट्राय करायला आवडतं. आणि अर्जुन हसून मोबाईल खाली ठेवत त्याचे पाय खाली घेऊन म्हणाला, टायगर, ॲक्च्युली यू आर राईट. मला समथिंग न्यू ट्राय करायला आवडतं. आणि प्रत्येकाच्या चॉईसनं जर त्याला मृत्यू दिला ना, तर त्याची जर्नी हॅपी होते. म्हणून मी या दोघांना त्यांच्या चॉईसनं मृत्यू देणार आहे. अँड यू नो व्हॉट, मिस्टर आहुजा अँड सनी खन्ना, तुम्ही दोघेच असे आहात जे खूप जुने दुश्मन आहात. आणि आज मला जुनं सगळं संपवायचं आहे. टायगर, बॉटल प्लीज, असं अर्जुन म्हणाला. आणि आर्यनने त्याला रिकामी बॉटल दिली. आणि अर्जुनने बॉटल घेतली आणि टेबलवर आडवी ठेवली. आणि मिस्टर आहुजा आणि सनी त्या बॉटलकडे आणि अर्जुनकडे खूप घाबरून बघत होते. आणि अर्जुन हे काय करतोय हे त्यांना कळेना. इतक्या वेळा आपल्याला अर्जुनने अभय दिलं होतं, मारता मारता सोडलं होतं, पण हे होते की सारखे त्याच्यासमोर यायचे. आणि आता आपण बहुतेक वाचणार नाही असं त्यांना वाटलं. आणि इतक्यात अर्जुनने त्याची थंड नजर त्या दोघांवर रोखली आणि म्हणाला, सनी, मी तुला जिवंत ठेवला होता कारण माझी दुश्मनी तुझ्या बापासोबत होती. आणि ज्याच्यासोबत माझी दुश्मनी नसते मी त्याच्यावर माझा राग काढत नाही. आणि हा माझा रूल आहे. पण आता तूच स्वतः होऊन माझ्यासमोर आलास. आणि सॉरी टू से बट आय एम सॉरी, तू खूप कच्चा खिलाडी आहेस आणि खूप चीप गेम खेळलास तू. तू इतक्या छोट्या मुलाच्या जीवावर उठला ज्याची अजून पूर्ण वाढही झाली नाही. आणि आता जर मी तुला सोडलं, तू छोटा आहेस म्हणून मागच्या वेळीसारखा, तर काय गॅरंटी की तू पुन्हा माझ्या फॅमिलीच्या वाटं जाणार नाही. आणि मिस्टर आहुजा, तुमच्याबद्दल तर काय बोलू मी. मला असं वाटतं की तुमचे दिवस भरले आहेत आणि म्हणून तुम्ही वारंवार माझ्यासमोर येता. आता तू काही केलं नसलं तरी तू सनीला मदत केली. आणि तसा सनीसुद्धा हसला आणि मला हरकत नाही, तू मार मला, पण मी माझ्या डॅडीच्या मृत्यूचा बदला घेतला. आणि अर्जुन म्हणाला, गलत, तू बदला घेतला पण अपूर्ण. माझा वंश संपवण्याचं स्वप्न होतं ना, तुझं ते स्वप्न अपूर्ण आहे. आणि तेच अपूर्ण स्वप्न स्वतःसोबत घेऊन आता तू जाशील.
तेही कायमचा. आणि सनी म्हणाला, काहीच न कळून म्हणाला, म्हणजे आर्यनचं बेबी स्वीटीच्या पोटात अजून जिवंत आहे का? आर्यन म्हणाला, हो, ते तर आम्ही नाटक केलं होतं तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी. तसा सनी दचकला. अहुजासुद्धा फार घाबरला. आणि अर्जुन म्हणाला, कमॉन सनी, इतकं घाबरायला काय झालं? तू आमच्या घरात घुसून आमच्यावर अटॅक करशील, मग आम्ही थोडीच गुड बॉय आहे जे आम्ही तुझं सगळं ऐकून घेऊ आणि तू करशील ते तुला करू देऊ? नो सनी, वी आर नॉट गुड बॉय. आणि तुला माहीत आहे का, माझ्या स्वप्नात तुझा बाप आला होता. तो तुझी आणि त्याच्या मित्राची म्हणजेच अहुजाची खूप आठवण काढत होता. आणि मी त्यांना म्हटलं की मी त्या दोघांना पाठवतोय तुला भेटायला. आता तुम्ही दोघं मनातल्या मनात तुमची पॅकिंग करून ठेवा. तुमची फ्लाईट आता थोड्याच वेळात उडणार आहे. हॅपी जर्नी. असं म्हणून अर्जुनने त्यांच्यावर डोळे रोखले. तसं सनीला आणि अहुजाला आपला मृत्यू समोर दिसायला लागला. थँक्यू सो मच.